Good morning, everyone. Mm, let's start our chapter number 9. This chapter related to standard of auditing 510. Okay, so in this chapter, we will learn initial audit engagement, opening balances. So, in last video, we were discuss about audit evidence and related parties. ह्या कॉन्सेप्ट आपण कव्हर अप केल्या होत्या. सो यामध्ये बघूया आपण काय काय लर्न करायचं आहे. इनिशियल ऑडिट एंगेजमेंट ओपनिंग बॅलन्स कॉन्सेप्ट काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये लर्न करणार आहोत. द स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग इफेक्टिव्ह फॉर द ऑडिट ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट फॉर द पिरियड बिगिनिंग ऑफ द एप्रिल 2010. सो स्कोपमध्ये काय सांगितले बघूया. द स्टँडर्ड डील्स विथ द ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी इन द रिलेशन टू ओपनिंग operating activities when conducting an initial audit engagement. These standard of auditing cover not only the tracing of the financial statement, uh, but also the opening balance of the matter requiring disclosing the existing of the beginning of the period such as the contingency and commitmentness. Okay, तर आता हे इनिशियल ऑडिट एंगेजमेंटमध्ये ओपनिंग बॅलन्सचं काय बरं इम्पॉर्टन्स असणार आहे. कारण ओपनिंग बॅलन्स म्हणजे आपण काय म्हणतो, जर लास्ट इयर क्लोजिंग द नेक्स्ट इयर ओपनिंग. ओके, सो लास्ट इयर क्लोजिंग वरून वी कॅन फाइंड आउट द कंपनीज कॉन्टिंजंट लायबिलिटीज or contingencies and company's commitment which is directly influence on company's goodwill, company's reputation, company's commitment. ओके, सो याच्यासाठी ऑडिटरला काय करावं लागणार आहे, तर ओपनिंग बॅलन्सेस सुद्धा ऑडिट ड्युरिंग द ऑडिटिंगसाठी ड्युरिंग द ऑडिटिंगमध्ये चेक करावं लागेल. सो मग ओपनिंग बॅलन्स रिलेटेड ऑडिटरचे ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे. सो ऑडिटर्स ऑब्जेक्टिव्ह रिगार्डिंग ओपनिंग बॅलन्सेस. The main objective of the auditor is to ensure that he has obtained sufficient and appropriate audit evidence regarding three things. ओके, तर ओपनिंग बॅलन्सशी रिलेटेड आधी ऑडिटरला काय करायला लागेल, काही एव्हिडन्स कलेक्ट करावे लागतील. ॲप्रोप्रिएट ऑडिट एव्हिडन्स, मग ते कोणते आहेत. फर्स्ट, दॅट इज द ओपनिंग बॅलन्स ब्रॉट फॉरवर्ड do not contain only matter misstatement that affect the current period financial statement. सो तो ॲक्युरेट फॉरवर्ड झालेला आहे का, हे आधी ऑडिटरला काय करायला लागेल, चेक करायला लागेल. कारण आपल्याला माहिती आहे लास्ट इयर क्लोजिंग जो असतो तो नेक्स्ट इयर ओपनिंग असतो. मग तो ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड झालेला आहे का, कुठे मिसस्टेटमेंट नाही आहेत ना, तर हे ऑडिटरला चेक करावं लागेल. Second, that the accounting policy forward to arrive at the opening balance have been consistently followed in the current year also, and in the case of changes and its effect properly accounted for the adequate disclosure. जसं आपल्याला माहिती आहे की कंपनीज पॉलिसी कधी काय होतात तर चेंज होत असतात, आणि कंपनीज पॉलिसी जर तुम्ही चेंज केल्या विच इज डिरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन द company's financial statement, right? So that is why here auditor should check the last year accounting policy and current year accounting policy. आणि मग तुम्ही त्या ॲक्युरेटली मेन्शन केलेत का, जर चेंज केल्या असतील तर त्याचं काही रिफ्लेक्शन आहे का, किंवा कशा पद्धतीने तुम्ही ते रेकॉर्ड केलेलं आहे, हे सुद्धा ओपनिंग बॅलन्सशी रिलेटेड ऑडिटरला चेक करावं लागेल. सो पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं की ऑडिटरला लास्ट बॅलन्स करंट बॅलन्स चेक करावा लागेल. सेकंडमध्ये ऑडिटर काय चेक करतो इथे, तर कंपनीज अकाउंटिंग पॉलिसी लास्ट इयरची काय आहे, करंट इयरची काय आहे. अँड थर्ड पॉईंटमध्ये सॉरी, मॉडिफिकेशन इन द ओपनिंग ओपिनियन ऑफ द प्रिव्हियस ऑडिटर. सो मॉडिफिकेशन काय आहे का ओपिनियन ऑफ प्रिव्हियस ऑडिटरचं, हे सुद्धा ऑडिटरची ऑब्जेक्टिव्ह आहे, ऑडिटरचं ड्युटीज आहे रिगार्डिंग चेकिंग ऑफ द ओपनिंग बॅलन्स ॲज पर दी स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 510. लक्षात ठेवा, स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग कशाशी रिलेटेड आहेत, प्रत्येक ऑडिटिंग स्टँडर्ड कोणत्या पार्टशी रिलेटेड आहेत हे महत्त्वाचं असेल. दीज आर सम इम्पॉर्टंट डेफिनेशन, एकदा गो थ्रू करा. अदर कन्सिडरेशनमध्ये बघूया आपण ऑडिटर अजून काय चेक करणार आहे. सो ऑडिट प्रोसिजर टू adopted by the auditors. Check the opening balance.
सो अजून काय काय असणार आहे, ओपनिंग बॅलन्स असं तर सांगितलं की प्रत्येक चॅप्टरमध्ये एकाच पॉईंटवरती ऑडिटर किती डिटेलिंग करतो लक्षात ठेवा. पण ॲडव्हान्स ऑडिटिंगमध्ये फक्त कॉमन पॉईंट नाही बघत आहोत आपण. आपल्याला माहिती आहे की ऑडिटर चेक सिस्टमॅटिक बुक्स ऑफ अकाउंट, ऑडिटर फाइंड एरर अँड फ्रॉड, देन गिव्ह अ स्पेसिफिक रिमार्क टू द कंपनी. ओके, लाईक सो हे सगळं आपल्याला माहिती आहे. बट आत्ता ऑडिटरचं म्हणजे फक्त बुक्स ऑफ अकाउंट चेक करणं आणि कंपनीला रिमार्क देणं हेच एवढंच एक्झॅक्टली ड्युटी आहे का हो? तर ॲडव्हान्स ऑडिटिंगमध्ये आपण प्रत्येक छोट्या आणि छोट्या पॉईंटवरती कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. जसं थर्ड पार्टी लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं आपण. थर्ड पार्टी काय इम्पॉर्टंट आहे? फक्त कंपनीने दाखवलेल्या डॉक्युमेंटनुसार आपण रिमार्क देणार आहोत का हो? नाही. तर थर्ड पार्टी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. मग ऑडिटरला फक्त ह्याच वर्षीचे बुक्स ऑफ अकाउंट चेक करून रिपोर्ट द्यायचा आहे का? नाही. तर त्याच्यासाठी लास्ट इयर क्लोजिंग दॅट मीन्स नेक्स्ट इयर ओपनिंग सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. म्हणून आपण हा आजचा पॉईंट बघतोय की ओपनिंग बॅलन्ससाठी ऑडिटरची ड्युटी काय आहे किंवा कोणते अकाउंटिंग ऑडिटिंग स्टँडर्ड ऑडिटर फॉलो करतोय हे तितकंच इम्पॉर्टंट असणार आहे. सो लक्षात ठेवा, ऑडिटर्स ड्युटी इट इज नॉट अ सिम्पल टास्क फॉर ऑडिटर्स. सो ऑडिटर चेक इच अँड एव्हरी बुक्स, दोज आर इम्पॉर्टंट फॉर फिनान्शियल स्टेटमेंट. ते सगळं ऑडिटर काय करतोय इथे? चेक करतोय. बघूया काय आहे. चेक द ओपनिंग बॅलन्स. Auditor should ensure that the opening balance have been converted, brought forward from the next period. जसं आता आपण बघितलं की नेक्स्ट इयरला सेम फॉरवर्ड केलेला आहे का तो चेक करेल. टू चेक द ऑडिटर शाल रीड द फिनान्शियल स्टेटमेंट अँड द रिपोर्ट गिवन द प्री डिस्क्लोजर ऑडिटर्स. सेम आहेत का लास्ट इयरच्या ऑडिटर्सचे रिलेटेड? वाईल परफॉर्मिंग दिस ऑडिट प्रोसिजर the auditor shall obtain sufficient appropriate material misstatement that affect current period of this statement. ओके, सो appropriate material मेन्शन केलेलं आहे का? कुठे मिसस्टेटमेंट नाही आहेत ना? हे ऑडिटर चेक करेल. द ऑडिटर शाल डिटरमाइन, काय डिटरमाइन करतोय बघूया. द ऑडिटर दॅट द क्लोजिंग बॅलन्स हॅव बीन करेक्टली ब्रॉट. अगेन तेच सांगितलेलं आहे, क्लोजिंग बॅलन्स करेक्टली रेकॉर्ड केलेला आहे का, तो फॉरवर्ड प्रॉपरली केलेला आहे का हे बघेल. Then that the opening balance reflect the application of the appropriate accounting policy. Again, accounting policy check करे. The auditor shall also obtain copies of the audited financial statement when the audit was conducted and other relevant document is relation to the current audit procedure performed. ओके, करंट ऑडिट शी रिलेटेड काही अदर डॉक्युमेंट आहेत का, काही सफिशियंट एव्हिडन्स आहेत का, हे सुद्धा ओपनिंग बॅलन्सशी रिलेटेड ऑडिटर चेक करेल. नेक्स्ट, ॲडिशनल ऑडिट प्रोसिजर. आता ॲडिशनल ऑडिट प्रोसिजरमध्ये ऑडिटर काय बघतोय? इफ द ऑडिटर ऑब्टेन एनी ऑडिट एव्हिडन्स दॅट द ओपनिंग बॅलन्स कंटेन material misstatement that could affect the current period financial statement, then he should perform additional audit procedure. काही ॲडिशनल ऑडिट प्रोसिजर तुम्ही फॉलो केलेली आहे का? देन कोणते सर्कमटन्सेस आहेत, कोणते ॲप्रोप्रिएट सर्कमटन्सेस आहेत? आफ्टर परफॉर्मिंग दिस प्रोसिजर द ऑडिटर कन्क्लूड सच अ मिसस्टेटमेंट एक्झिस्ट इन द करंट पिरियड इन द फिनान्शियल स्टेटमेंट. ओके, ॲज सिम्पल ॲज दॅट. मिसस्टेटमेंट, एनी सर्कमटन्सेस ओके रिलेटिंग टू डॉक्युमेंट, हे काय आहे का हे चेक करेल ॲडिशनल ऑडिट प्रोसिजरमध्ये. नेक्स्ट, अकाउंटिंग पॉलिसी कन्सिस्टंटली फॉलो. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं ना, अकाउंटिंग पॉलिसी आहे का, ओपनिंग बॅलन्स फॉरवर्डेड टू लास्ट इयर क्लोजिंग फॉरवर्डेड टू ओपनिंग बॅलन्स, हे दोन कॉमन पॉईंट आहेत का? कन्सिस्टन्सी फॉलो केलेली आहेत का? लास्ट इयर ऑडिट रिपोर्ट हा प्रॉपर आहे का? त्याच्यामध्ये काही मिसस्टेटमेंट केलेले नाही आहेत का? अगेन हेच पॉईंट आपल्याला ओपनिंग बॅलन्स चेकिंगमध्ये सांगितलेले आहेत. सो फार काही डिफिकल्ट नाही आहे. काही कॉमन पॉईंट लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून तुम्ही इथे कोणताही याच्यावरती जर क्वेश्चन आला तर तो इझिली अटेम्प्ट करू शकाल. So again here auditor should check accounting policy consistently followed by the organization, and if the changes of the accounting policy check the proper record of the books of account, की ते प्रॉपर मेंटेन केलेलं आहेत का ते चेक केलेलं. प्रोसिजर ऑडिटर मॉडिफिकेशन रिपोर्ट. If the auditor has been conducted on the prior period financial statement and thereafter 3 has been the
there has been the modification in the matter which have given rise to modification in the assessing the risk of material misstatement in the current period financial statement accordance with the standard operating 350. काही मॉडिफिकेशन केलेली आहेत का, त्याच्यासाठी काही प्रोसिजर यूज केलेली आहे का, ते ऑडिटर इथे चेक करेल. Next, audit reporting based on conclusion reached by the performing above the audit procedure. Audit reporting based on conclusion reached by the performing above the procedure. आता कोणते पॉइंट कव्हर केले बघा. The auditor shall express the qualified opinion or disclaimer of the opinion in the accordance with standard of auditing 705 if the auditor is unable to obtain sufficient and appropriate audit evidence regarding opening balance. If the opening balance contain any material misstatement that could affect the current period financial statement and the affected misstatement is not properly accounted for or not adequately disclosure, तर ऑडिटर काय करतोय, त्याचं क्वालिफाईड ओपिनियन तो प्रॉपरली देतोय की ओपनिंग बॅलन्स प्रॉपरली मेंटेन केलेत नाही केलेत किंवा नॉट फॉरवर्डेड प्रॉपरली, हे त्याच्याशी रिलेटेड तो काय करू शकतो, रिमार्क देऊ शकतो. The accounting policy applied in the opening balance are notly consistently applied in the current period. म्हणजे तुमच्या थोडक्यात लक्षात येते का बघा. इन शॉर्ट ह्या चॅप्टरमध्ये एवढंच सांगायचं आहे आपल्याला. कन्सिस्टन्सी ऑफ अकाउंटिंग पॉलिसी, लास्ट इयर क्लोजिंग, नेक्स्ट इयर ओपनिंग, ऑडिटर्स रिपोर्ट. ओके, हे तीनच पॉईंट आहेत आणि हेच परत 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 रिकवर केलेले आहेत. ऑडिटर शुड चेक डिटेल्स बुक्स ऑफ अकाउंट रिगार्डिंग दिस पॉइंट and they take action regarding these 3 point only. Okay, and modification of opinion etc etc etc. Hope so या 3 पॉइंट वरती कॉन्सन्ट्रेट करा. यू कॅन इझिली राईट एनी टाइप ऑफ क्वेश्चन. ओके, काही केस स्टडीज दिलेल्या आहेत त्या फक्त इथे कव्हरअप करा, शॉर्टमध्ये आहेत आणि कोणते बुक्स ऑफ अकाउंट चेक करू शकता. एक केस स्टडी बघूया आपण काय सांगितली. बिग लिमिटेड a new company has appointed Mr. Vishal as the auditor for the year 2023-24. The opening cash balance of the company is 6,70,000. The auditor is conducting initial audit. As the auditor, what will be your approach? Okay, ॲज अ ऑडिटर म्हणून तुमचा अप्रोच काय असेल. जसं आता आपण वरती पॉईंट बघितले तेच आपल्याला काय करायचे आहे, तिथे चेक करायचे आहेत ॲज अ ऑडिटर अप्रोच म्हणून. मग सोल्युशनमध्ये काय दिलंय बघा. ऑडिटर्सने काय केलं पाहिजे. रिक्वेस्ट कन्फर्मेशन बाय बँक. ओके, कन्फर्मेशन बाय बँक आहे कधी चेक करा. व्हेरीफाय कॅश रिसिप्ट अँड पेमेंट, कारण ओपनिंग बॅलन्स जेवढा दिसतोय त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला कॅश रिसिप्ट कॅश पेमेंट चेक करायचे आहेत. आणि ऑडिट इव्हिडन्समध्ये बँक स्टेटमेंट, रिसिप्ट अँड पेमेंट रेकॉर्ड अँड कन्सिडर इम्पॅक्ट ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. अगेन जे कॉमन सांगितलेत मगाशी ते सुद्धा तुम्ही 3 इथे काय करू शकता, ऍड करू शकता. ओके, सेकंड केस स्टडी बघा काय आहे. बिग लिमिटेड अ न्यू कंपनी हॅज अपॉइंटेड मिस्टर विकास as the auditors for the year 2023-24. The auditor is conducting initial audit. The record of the company show as the opening balance on the account payable. Account payable चा opening balance दिसतोय 7,50,000. तर ऑडिटर काय चेक करेल. सो रिक्वायर फॉर द वेंडर कन्फर्मेशन. आता अकाउंट पेएबल म्हणजे काय, बिल्स पेएबल. लक्षात ठेवा बिल्स पेएबल कधी असणार आहे, व्हेन वी परचेस रॉ मटेरियल ऑन अ क्रेडिट बेसिस. म्हणजे आपण एखाद्या एका सप्लायरकडून क्रेडिट बेसिसवरती रॉ मटेरियल परचेस केलेलं आहे. मग त्याच्याशी रिलेटेड तुम्ही कोणते बुक्स ऑफ अकाउंट चेक कराल किंवा क्रॉस व्हेरीफाय काय कराल. सो वेंडर कन्फर्मेशन चेक कराल, व्हेरीफाय अकाउंट पेएबल रेकॉर्ड चेक कराल. In case of the auditors is unable to verify the opening balance of the auditors, should perform additional procedure, qualified opinion and considering the impact of financial statement. ह्या गोष्टी ऑडिटर काय करू शकतो, चेक करू शकतो. थर्ड केस स्टडी आहे. बिग लिमिटेड कंपनी सेम, आणि इथे तर ऑडिटर काय चेक करतोय बघा. द रेकॉर्ड शो दॅट द कंपनी हॅज ओपनिंग स्टॉक 6,20,000
25,000 दिसते, तर ऑडिटरचा अप्रोच काय असेल? एक, ऑब्झर्व द फिजिकल स्टॉक ऑफ टेकिंग, examine the inventory record, performance test, and in case of the auditor is unable to verify the opening stock, he should perform the additional procedure सुद्धा ऑडिटर काय करेल तर फॉलो करेल. पण तुम्ही थोडंसं जर ऑब्झर्वेशन केलं ना, केस स्टडी इज अ व्हेरी सिम्पल ॲज कम्पेअर टू थेरॉटिकल कॉन्सेप्ट. ओके, सो कॉमनली तुम्ही काय करू शकता, ॲज अ ऑडिटर अप्रोच काय असतो त्या बुक्स ऑफ अकाउंटशी रिलेटेड, ते तुम्ही लिहू शकता. ओके, त्यामुळे केस स्टडी सुद्धा तुम्ही एक्झाममध्ये अटेम्प्ट करायला हरकत नाही. इट्स अ व्हेरी सिम्पल. आणि आजच्या लेक्चरमध्ये लक्षात ठेवा, ऑडिटर शुड चेक द ओपनिंग बॅलन्स अँड रिगार्डिंग sufficient evidence. These includes last year closing, next year opening, then accounting policy. If the accounting policy is changed, the auditors check cross verification of last year accounting policy and current year accounting policy, as well as last year audit reports. If any modification or misstatement, also auditor should concentrate on this specific statement. ओके, हे 3 पॉइंट असणार आहेत. हेच अगेन ह्या प्रोसिजरमध्ये कंटिन्यू केलेले आहेत. होप्सो तुम्हाला आजचं लेक्चर क्लिअर झालं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. थँक्यू.